सोलो ट्रिपवर जाणाऱ्यांवरती भरपूर चित्रपट बनतात, पण काही चित्रपट इतके वाह्यात बनतात ना की ज्यांच्याबद्दल डिस्कस करणं किंवा त्यांच्याबद्दल डीपली बोलणं खूप गरजेचं आहे. आणि आज मी तशाच एका चित्रपटाबद्दल बोलणार आहे ज्याचं नाव आहे सखे ग साजने. त्या चित्रपटावरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, कुठेही जाऊ नका. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे रवींद्र आणि आपण सगळे पाहताय आपलं लाडकं यूट्यूब चॅनल रचनापुत्र रवींद्र. मित्रांनो, कथा थोडक्यात अशी की नमा आणि अंजू म्हणजेच प्रार्थना बेहरे आणि पूजा सावंत या दोघी मैत्रिणी असतात. तर काय होतं ना की प्रार्थना बेहरे हिच्या घरचे तिच्या मर्जीशिवाय लग्न ठरवतात आणि लग्न ठरवल्यानंतर ती तिच्या मैत्रिणीला म्हणजेच अंजूला फोन करून सांगते की असं असं घडलंय. तर तिला अंजू एक सल्ला देते की तू सोलो ट्रिपवर निघून जा, सगळ्या गोष्टींचा विचार सोड आणि सोलो ट्रिपला निघून जा. आता ती सोलो ट्रिपला जाते. आता सोलो ट्रिपला गेल्यानंतर ती कुठे जाते आणि मे बी ते दाखवलंय असणार ट्रेलरमध्ये, कारण मी या चित्रपटाचं ट्रेलर बघितलं नाही, त्यामुळे मी असं गृहीत धरतो की ते ठिकाण थायलंड आहे हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. आता थायलंडला गेल्यावरती सिद्धार्थ म्हणजेच अभिजित त्यांना कसा भेटतो, त्यानंतर स्टोरी कशी प्रोग्रेस होते, या सगळ्यावरती भेटलेला हा चित्रपट. आता सर मुद्द्यावरतीच येतो. पूजा सावंतचं जे पात्र होतं ते इतकं इरिटेट आणि मूर्ख पद्धतीने लिहिलं होतं ना, म्हणजे तिचा अभिनय ना इतका फेक होता आणि तो अक्षरशः जीव खात होता. आणि ते पात्र एवढं वाईट लिहिलंय आणि त्याच्यावरती पूजा सावंतचा तो एवढा घाणेरडा अभिनय, अक्षरशः वीट आला होता मला पूर्ण स्क्रीनवर. पूजा सावंतचा अभिनय इतका वाईट आणि इतका मूर्ख होता ना की म्हणजे मला पूर्ण वेळ तिची बचबच अक्षरशः इतकी इरिटेट करत होती ना. मला खरंच पूर्ण चित्रपट एक साईडला आणि तो तिचा मूर्खपणा एक साईडला, पूर्ण चित्रपट तो बालिश अभिनय म्हणतात ना त्याच प्रकारामध्ये हा तर त्याच्याही खालचा होता. सोबतच चित्रपटामध्ये प्रार्थना बेहरे होती, ती तरी बऱ्यापैकी काम करत होती. म्हणजे तिने खूप भारी काम नाही केलं, हिच्यापेक्षा तिने तरी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं. मी आतापर्यंत एवढे चित्रपट बघितले पण अंजू सारखं सेन्सलेस पात्र मी आजपर्यंत बघितलं नाही. आणि या चित्रपटामध्ये केलेल्या वाईट कामासाठी पूजा सावंतला एखादा राष्ट्रीय पुरस्कार देऊन टाकावा माझ्या मते. आता चित्रपटाबद्दल अजून सांगायचं झालं तर चित्रपट हा सेलिब्रिटी लोकांचं व्हॅकेशनची डॉक्युमेंटरी, म्हणजे ते कसे राहतात, काय खातात, काय पितात या बाबतीतच चित्रपट भर दाखवलेला आहे. आणि चित्रपट हा स्टेबल कुठेच नसतो, तो कंटिन्युअसली भिरभिर फिरत असतो. आणि महत्वाची गोष्ट काय की चित्रपट तर भिरभिर चालूच असतो, पण तो जिथे कुठे थांबला ना तिथे तो अक्कल शिकवायला सुरू करतो, जे की मला बिलकुल आवडत नाही. आता चित्रपटातला एक सीन सांगतो तुम्हाला. ती कुठल्या तरी बँकॉकच्या एका बीचवरती थांबलेली असते जिथे ती जेवण करत असते आणि त्या ठिकाणी ती भरपूर दारू पिलेली असते. आणि त्या दारू पिलेल्या नशेत ती तिच्या सासूला फोन लावते, म्हणजे होणाऱ्या सासूला फोन लावते. आणि होणाऱ्या सासूला ती ज्या पद्धतीने बोलते त्यावरून सासूला कळून जातं की ही दारू पिलेली किंवा ही चांगल्या अवस्थेत नाहीये. सासूबाई तिला विचारतात की बाबा तू दारू पिलेली का काय, तर त्याच्यावरती ती म्हणते की हो मी दारू पिते, मी सिगरेट पिते, मी सगळं काही करते, पण मी मनाने चांगली याचं तरी समजून घ्या. आता हिच्या याच लॉजिकने आपण जर बघितलं तर एखादा माणूस मर्डर करेल आणि मर्डर केल्यानंतर तो चार चौकात सांगत फिरेल की मी मर्डर केला, मी सगळं काही केलं, पण मी मनाने खूप चांगला आहे आणि त्यासाठी माझ्यावरती विश्वास ठेवा आणि मला खूप चांगली वागणूक द्या. हे कुठे, हे कसलं लॉजिक आहे? म्हणजे चित्रपट बनवताना गहाण ठेवलेल्या अकला हे परत आणतच नाहीत वाटतं. आता ही पूजा सावंतच नाही, प्रार्थना बेहरेचं जे कॅरेक्टर आहे तिचं लग्न ठरणार असतं, म्हणजे ठरवलेलं असतं किंवा ते बघत असतात मुलगा त्यांना आवडतो एक आणि ते ठरवतात वगैरे अशा गोष्टी होतात. तर हिला लग्न का करायचं नसतं, कारण हिला तिच्या मनासारखं जगायचं असतं. पाहिजे तेव्हा फिरायचं असतं, वाटेल तेवढी दारू प्यायची असती, पाहिजे त्याच्यासोबत बसायचं असतं, खेळायचं असतं, मित्र नव्हते, मित्र करायचे होते, मजा करायची होती बस, पण लग्न करायचं नव्हतं. म्हणजे ही कुठली मेंटॅलिटी हे लोकांमध्ये पसरवण्याचा प्रयत्न करताय मला तेच कळत नाही. आणि का करताय हे तर सगळ्यात मोठा प्रश्न. खरं तर यांनी बॉलिवूडचा सेम टॉपिकवर असलेला चित्रपट बघितला, त्याला मराठीमध्ये रूपांतरित केला आणि तो चित्रपट प्रदर्शित केला, बस. आणि याच्यामध्ये काहीच अक्कल लावलेली नाही. इव्हन बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये जो प्रोपॅगंडा असतो तोच त्यांनी इथे वापरलाय. सिम्पल. हे फेमिनिझम वगैरे हे का करतात हे लोक मला बिलकुल कळत नाही. आता अंजू हे पात्र इतकं मूर्ख पद्धतीने, म्हणजे काय कुठल्या प्रकारचा तो अंमली पदार्थ वापरला होता यांनी काय माहिती, असा विचार करून हे पात्र लिहिलंय. कमाल आहे खरंच. एक अजून एक सीन सांगतो तुम्हाला. काय होतं की हे एका ब्रिजवरती तिघ जण चालत असतात. आता अंजूला एक फोन येतो, रॅन्डमली कुणाचा तरी फोन येतो. आता ते कुणाचा होता हे त्यांनी शेवटपर्यंत सांगितलं नाही. आता फोन आल्यानंतर ती निघून जाते. आता ती किती वेळ फोनवरती बोलत होते हे कोणाला माहिती नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर ती स्वतःच्याच मनाने विचार करून हॉटेलला गेली, दारू पीत बसली, म्हणजे इतकी बेवड्यासारखी दारू पीत बसली. आणि त्यानंतर 2 तासांनी जेव्हा हे दोघं जण परत जातात, म्हणजे कोण सिद्धार्थ आणि प्रार्थना, तिथे जाऊन त्यांच्यावरती डाऊट घेते. म्हणजे किती मूर्ख पद्धतीने एखादं पात्र लिहावं ना, की कमाल आहे. म्हणजे मी जसं सुरुवातीला बोललो ना की इतकं सेन्सलेस पात्र मी आजपर्यंत बघितलं नव्हतं. पूर्ण चित्रपट एक ठिकाणी आणि पूजा सावंतचा मूर्ख आणि फालतू अभिनय एक ठिकाणी. चित्रपट हा याच शब्दांमध्ये डिस्क्राईब होऊ शकतो. बाकी चित्रपटामध्ये थायलंड दाखवलंय, बऱ्याच गोष्टी दाखवल्या ज्याची मला स्वतःला बघायला जायची इच्छा नाही आहे आणि असेल हे लोकांची इच्छा. थायलंडला का जातात हे प्रत्येकाला माहिती, पण हे गेले आणि त्याच्यानंतर त्यांनी तिथे फक्त हागायचंच काम केलेलं आहे.
ही खूप वाईट गोष्ट आहे. असो, जे आहे ते आता चित्रपट आपल्यासमोर आहे, तुम्हाला बघायचं बघा, नाही तर नका बघू. माझ्या मते हा चित्रपट कुणीच बघायला नाही पाहिजे, पण ठीक आहे, ज्याची त्याची आवड असते. मी ज्या चित्रपटगृहात गेलो होतो तिथे प्रेक्षक हा लेम जोकवरती, म्हणजे या फालतू जोकवरती कधी कधी हसवते. म्हणजे आपण म्हणतो ना की चित्रपट हा सब्जेक्टिव्ह आहे किंवा कला ही सब्जेक्टिव्ह आहे, त्यामुळे तो असाच भाग येतात. आपण त्याला बोलू नाही शकत किंवा आपण समोरच्याला दोषी नाही ठरवू शकत की अरे एवढी वाईट गोष्ट तुला कशी आवडू शकते. ठीक आहे, ज्याचा त्याचा विचार करण्याचा भाग येतो, आपण त्याला काही बोलू शकत नाही. बाकी या चित्रपटाला माझ्याकडून फक्त आणि फक्त 1 स्टार आउट ऑफ 5. तर मित्रांनो, हा होता माझा सखे का साजन या चित्रपटाचा रिव्ह्यू. हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही चित्रपट बघितला असेल तर चित्रपटाबाबतीत तुमच्या काय भावना आहेत हे सुद्धा तुम्ही खाली कमेंट करायला विसरू नका. आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या येणाऱ्या अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद, काळजी घ्या.